चला तर आज आपण पालकचे डोसे बनवूया। मी इथे फ्रेश पालक घेतलेले आहे, मस्त स्वच्छ असे 2 पाण्याने धुवून बघू शकता तुम्ही। खूप मस्त असे लागतात हे डोसे। तुम्ही क्रंची जसे हवे तसे तुम्ही बनवू शकता हे डोसे, किंवा सॉफ्ट पण बनवू शकता। मी इथे गरम पाणी ठेवलं, छान असं पाणी गरम झालं की त्यामध्ये आपल्याला पालक घालून घ्यायचे आहे। छान पालक अशी 2 ते 3 मिनिटं आपल्याला या पाण्यामध्ये परतवून घ्यायची आहे। जो पालकमधला उग्रपणा असतो तो निघून जातो आणि एकदम अशी सॉफ्ट त्याने आपले डोसे होतात। कलर पण खूप असा हिरवागार असा येतो गरम पाण्यामधून पालक काढल्यानंतर। अशा पद्धतीने आपल्याला पालक काढून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिटं पाण्यामध्येच राहू द्यायची ही पालक छान अशी याचे देठ असे निब्बर जर असतील तर शिजू द्यायचे आहे आपल्याला। 2 ते 3 मिनिटं पाण्यामध्ये गरम ठेवले की मस्त अशी सॉफ्ट होते आपली पालक। आता मस्त अशी उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता ही पालक आपल्याला काढून घ्यायची आहे। खूपच मस्त हे डोसे लागतात। तुम्ही या पद्धतीने एक वेळेस बनवून तर बघा, नक्कीच तुम्ही आठवड्यातून 2 वेळेस पालकचे डोसे बनवणार। बऱ्याच जणांना पालक आवडत नाही, आज आपण पौष्टिक असे डोसे बनवणार आहोत। झटपट अशी रेसिपी आहे, कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही। बघू शकता आता ही पालक आपण मस्त हिरवागार कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण ही पालक आपण काढून घेऊ चिमट्याच्या सहाय्याने, किंवा तुम्ही असंही काढू शकता एक प्लेटच्या सहाय्याने। छान अशी उकळी आली, आता गॅस बंद केलेला आहे मी। या चिमट्याच्या सहाय्याने मी आता हे पालक काढून घेणार आहे। पालक काढली की लगेच आपल्याला थंडगार पाण्यामध्ये पालक ही घालायची आहे। याने काय होईल, आपल्या डोशाला मस्त छान असा हिरवागार असा कलर येतो। ही पालक आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आणि लगेच त्यामध्ये थंडगार असं पाणी घालायचं आहे। हिरवागार असा पालकला आपला कलर येतोय थंड पाणी घातल्यामुळे। बघू शकता लगेच आपला कलर पालकचा चेंज झालेला आहे, मस्त हिरवागार असा कलर आलेला आहे। मोकळी करून घेते मी थंड होण्यासाठी, लवकर थंड होते। अशा प्रकारे मोकळी करून घ्यायची आहे आपल्याला आणि मिक्सरमध्ये आपल्याला फिरून घ्यायची, याची ग्रेव्ही करून घ्यायची आहे। एक पूर्ण पाणी आपल्याला हाताने पिळून काढायचं आहे पालकमधलं। बघू शकता एकदम असं बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे मी। मेजरमेंट वगैरे मापायचं काहीही नाही। पूर्ण पालक बघू शकता एकदम अशी बारीकसर निघलेली आहे। आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे। एक वाटी आपला गर असेल पालकचा निघलेला, तर त्यामध्ये एक ते 1.5 वाटी आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे। थोडीशी यामध्ये मी हळद कोथिंबीर घातलेली आहे। मीठ चवीनुसार, लाल तिखट, जिरे पावडर घातलेलं आहे 1 चम्मच। आता हे भांडं मिक्सरचं धुवून यामध्ये पालक टाकत आहे मी। अशा प्रकारे तर मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, गाठी वगैरे बिलकुल होऊ द्यायच्या नाही। अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे छान, आपल्याला गाठी वगैरे बिलकुल होऊ द्यायच्या नाही। खूप मस्त अशी लागतात, झटपट अशी रेसिपी आहे। बघू शकता मस्त असा हिरवागार कलर आलेला आहे। लहान मुलं तर खूप आवडीने खातील। तर थोडंसं मी 1 वाटी ते आपलं बॅटर घेतलेलं आहे पालकचं, त्यामध्ये आता गव्हाचं पीठ घातलेलं आहे। अशा पद्धतीने गव्हाचं पीठ घालून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। परत मी थोडंसं गव्हाचं पीठ घालत आहे, थोडंसं पाणी घालायचं। याचं माप वगैरे काहीही नाही, तुम्हाला जेवढं पीठ घालायचं तेवढं तुम्ही गव्हाचं पीठ घालू शकता। अशा प्रकारे आपल्याला फेटून घ्यायचं आहे छान। आता यामध्ये मी पाणी घालणार आहे परत थोडंसं। आपण डोशाचं बॅटर कसं करतो त्याच पद्धतीने तेवढंच आपल्याला थिक ठेवायचं आहे, तसंच बॅटर बनवून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे खूप मस्त असे हे डोसे होते। यामध्ये थोडासा ओवा घालायचा आहे आपल्याला चिमूटभर, हाताने असं चोळून। आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। अशा साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला पौष्टिक रेसिपी बघायला मिळतील। बघू शकता आपलं बॅटर हे रेडी झालेलं आहे। आता आपण डोसा बनवून तवा ठेवलेला आहे, मी डोशाचा पॅन ठेवलेला आहे। छान असं गरम झालं की त्यामध्ये 1 चम्मच तेल घालायचं आहे आपल्याला।
छान तेल असं सर्व बाजूला पसरवून घ्यायचं आहे. बिलकुल हा डोसा चिटकत नाही, तेल जरी लावले नाही तरीही काही प्रॉब्लेम नाही. आता छान असा पसरवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी जाळी पडलेली आहे. टाकले की लगेच आपल्या डोशाला वरची बाजू अशी कोरडी झाली की आपल्याला हे डोसा पलटवून घ्यायचा आहे. बघू शकता पूर्ण असा वरची बाजू आपली भाजली गेलेली आहे. तर आता हा डोसा आपण काढून घेऊ. किती सहज असं अलगद निघत आहे, तुम्ही बघू शकता. छान अशी जाळी आलेली आहे आपल्या डोशाला. छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तुम्ही क्रंची भाजू शकता किंवा सॉफ्ट पण भाजू शकता, जसा हवा तसा हा डोसा बनतो. अशा प्रकारे बघू शकता किती मस्त असा दिसत आहे आपला डोसा. छान हिरवागार असा. तुम्हाला जवळून दाखवते मी. खूपच मस्त लागतो हा पौष्टिक डोसा. एक वेळेस तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी जरी आवडली असेल तर एक लाईक करा. दुसरा पण डोसा आपण बनवून घेऊ. त्याच प्रकारे बॅटर टाकायचं आणि असं पसरवून घ्यायचं. खूप मस्त हा डोसा लागतो. तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर हा डोसा खाऊ शकता. वरची बाजू तशीच आपल्याला पूर्ण अशी भाजली की आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. खूप लवकर हा डोसा निघतो, बिलकुल चिटकत नाही. खूप सॉफ्ट असा होतो. लहान मुलं तर खूप आवडीने खातील. नक्की तुम्ही एक वेळेस बनवून बघा. मस्त हा भाजला गेलेला आहे, बघू शकता तुम्ही. 5 ते 6 मिनिटांमध्ये हे डोसे रेडी होतात. चला तर तुम्हाला मी जवळून दाखवते किती सॉफ्ट असे झालेले आहेत. बघू शकता छान असे भाजल्या पण गेलेले आहेत. लहान मुलं तर खूप आवडीने खातील. नक्की तुम्ही एक वेळेस बनवून बघा. तेच ते डोसे खाऊन बोर झाले असतील तर अशा पद्धतीने पालकचे डोसे एक वेळेस तुम्ही बनवून बघा. चला तर पुढच्या रेसिपीमध्ये आपण भेटू. व्हिडिओ आवडला असेल जरी तर एक लाईक करा.